नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। एक धक्कादायक आणि विचित्र बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। खरं तर आज अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मतमोजणी होते आणि त्याच्यानंतर जो बदलापूर अंबरनाथ आणि कल्याणकडे जाणारा मुख्य रस्ता जो आहे तो अंबरनाथ नगर परिषद असेल, वाहतूक विभाग असेल, निवडणूक आयोग असेल यांच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे। पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि जो पर्यायी रस्ता आहे तो जर आपण समोर पाहिला तर अक्षरशः इथून फक्त एका वेळी एकच दुचाकी जाऊ शकते आणि येथून अक्षरशः आपण बघू शकतो दुचाकी स्वारांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। एक रेल्वे रूळ आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हे रेल्वे रूळ आपण जर समोर पाहिलं आपण बघू शकतो येथूनच हा रस्ता जो आहे तो मुख्य रस्त्याकडे जातोय आणि पर्यायी रस्त्याची खरं तर व्यवस्था नगर परिषदेने, निवडणूक आयोगाने आणि महत्वाचं म्हणजे वाहतूक विभागानं करणं अपेक्षित असताना आपण बघू शकतो या एवढीशा रस्त्यावरून जे आहे ते सर्वांना इथून वाट काढावी लागते। त्याच्यामुळे नक्कीच याचा नाहक त्रास जो आहे तो वाहनधारकांना सहन करावा लागतोय आणि एवढा मोठा मुख्य रस्ता आहे कल्याणकडे जाणारा, डोंबिवलीकडे जाणारा, बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणारा मुख्य रस्ता जो नगर परिषदेच्या समोर आहे तोच बंद केल्यामुळे आपण बघू शकतो हे रेल्वे रूळ इथून जात आहे आणि त्या रेल्वे रुळावरून आपण बघू शकतो हे सगळे वाहनधारक प्रवास करतायत आणि चार चाकी तर जाऊ शकत नाही, फक्त दुचाकीच इथून जाऊ शकते आणि अशातच आपण बघू शकतो या परिसरातले जे काही तरुण आहेत ते इथे आलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी आपण बघू शकतो लाद्या टाकलेल्या आहेत जेणेकरून बाईक इथून व्यवस्थित जावी। परंतु या अडचणीचा सामना जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथून प्रवास करणाऱ्या लोकांना करावा लागतो आपण बघू शकतो। खरं तर एकीकडे लोकशाहीचा उत्सव मोठा थाटामाटात साजरा केला जातोय आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर लोकांना अक्षरशः जीव मुठीत धरून इथून प्रवास करावा लागतोय आणि प्रशासनाचा हा भोंगळ कारभार जो आहे आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय। लोकवस्ती आहे, रस्ता अरुंद आहे आणि इथून जायचं यायचं कसं असा प्रश्न जो आहे तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आपण बघू शकतो। काही गाड्या या ठिकाणी आपण बघू शकतो अक्षरशः गाड्यांचाही पूर्ण दूर निघतोय अशी परिस्थिती आहे आणि यातच आपण बघू शकतो खूप जीव मुठीत धरून आपण बघू शकतो। महिलाही आपल्याला पाहायला मिळते, व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत आणि या नाहक त्रास जो आहे त्या लोकांना सहन करावा लागतोय। खरं तर एवढा मोठा रस्ता आहे, एक रस्ता जरी बंद केला असता तर दुसऱ्या रस्त्याने लोकांना जाता येता आलं असतं, परंतु आपण बघू शकतो या रेल्वे रुळांवरून खरं तरी लोकवस्ती आजूबाजूला आहे तिथून मुख्य रस्त्याकडे जावं लागतंय आणि प्रशासनाचा हा भोंगळ कारभार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे नक्कीच इथून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दादा, किती वेळ झाले तुम्ही थांबलेत, सामान घेऊन जातायत आणि पर्यायी रस्ता खरं तर नगर परिषदेने करणं अपेक्षित होतं। मैं आ रहा हूँ अभी बॉम्बे से आ रहा हूँ। कितनी तकलीफ हुई आते समय? तकलीफ जो हुई अब क्या करेंगे, रास्ता बंद कर दिया, अभी इलेक्शन खत्म हो गया तो ये तो दे देना चाहिए था ना सबको। अभी इथून व्यवस्था करणं अपेक्षित होतं आणि प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे आणि त्यामुळे नक्कीच आपण बघू शकतो कुठेतरी लोकांना जे आहे ते नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। आपण बघू शकतो रेल्वे रुळ आहेत, आपण पुढे जाणार आहोत आणि बघू शकतो ही सगळी या परिसरातली जी मुलं आहेत ती येथे आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते, पण लोक बराच वेळ तात्काळ थांबलेले आहेत आणि याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतो। आपण बघू शकतो ही रेल्वे रूळ आपल्याला पाहायला मिळते आणि येथूनच मार्ग काढत हे सगळे लोक आता पुढे चाललेले आहेत। बराच वेळ आपण बघू शकतो लहान लहान चिमुकले देखील आहेत, काही जोडपे आहेत। आपण बघू शकतो ही एक रेल्वे पटरी आहे आणि या रेल्वे पटरीचा जो मार्ग आहे तो मुख्य रस्त्याकडे जातो। जर निवडणुकीची प्रक्रिया होतीये, एवढं सगळं घडत आहे तर चांगला पर्यायी रस्ता देणं अपेक्षित होतं, परंतु नगर परिषदेचा, निवडणूक आयोगाचा आणि वाहतूक विभागाचा हा संपूर्ण भोंगळ कारभार आहे आणि याचा नाहक त्रास जो आहे तो रहिवाशांना, स्थानिकांना, इथे राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागतोय आणि मुख्य रस्त्याकडे जायचं कसं असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि हे सगळे युवक इथे अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की दुसरा पर्यायी रस्ताच नाहीये। जर तुम्ही मुख्य रस्ता बंद करताय तर पर्यायी रस्ता देणं अपेक्षित आहे। बघू शकतो मुलं अक्षरशः स्वतःच्या हाताने गाडीचे चाक बाजूला करून जे आहे ते बघू शकतो व्यवस्था करत आहेत आणि लोकांना, दुचाकी स्वारांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय। जर मतमोजणी होते, मुख्य रस्ता तुम्ही बंद करताय तर पर्यायी रस्ता देणं अपेक्षित होतं, किंबहुना आपण बघू शकतो रेल्वे रुळाचा हा रस्ता आहे तिथून जीव मुठीत धरून हे सगळे बघू शकतो वाहनधारक प्रवास करतायत, त्यामुळे याचा नाहक त्रास जो आहे तो लोकांना सहन करावा लागतो। या परिसरातले तरुण आहेत त्यांनी इथे लाद्या वगैरे लावलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो लोकांना जाण्यासाठी ते जागा निर्माण करतायत, रस्ता निर्माण करतायत आणि
मोठ्या प्रमाणात लोकांना याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. ही गाडी आपण बघू शकतो बंद पडलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो लोकांना अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागतो. आणि खरं तर मतमोजणी होणारी तुम्ही रस्ता बंद करता तर पर्यायी रस्ता देणं किंवा एक साईड सुरू ठेवणं अपेक्षित होतं. आता मतमोजणी अंतिम टप्प्यामध्ये आहे तर आता तरी त्यांनी रस्ता लवकरात लवकर सुरू करणं अपेक्षित होतं. आपण बघू शकतो वाहनधारकांना नाक त्रास सहन करावा लागतोय. जीव मुठीत धरून इथून प्रवास करावा लागतोय. इथे कोण पडलं, कोणाला काही जर हानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणचे स्थानिक असतील, मुलं असतील त्या या ठिकाणी आलेले. त्यांनी लाद्या या ठिकाणी टाकल्या जेणेकरून जे वाहनधारक इथून जाणार आहेत त्यांना इथून सुरळीत जाता यावं. परंतु हा प्रचंड मोठा मनस्ताप जो आहे तो आपण बघू शकतो या लोकांना, इथे राहणाऱ्या स्थानिकांना, रहिवाशांना करावा लागतो. समोरही अरुंद असा ब्रिज आहे. त्या ब्रिजवरूनही आपण बघू शकतो गाड्या येत आहेत, जात आहेत. वाहतूक विभागाच्या माध्यमातून पर्यायी रस्ता उभा करणं, निर्माण करणं अपेक्षित होतं. परंतु आपण बघू शकतो याचा नाहक त्रास जो आहे तो लोकांना या ठिकाणी सहन करावा. दादा, इकडे निवडणुकीच्या तिथे मतमोजणी चालू आहे, परंतु पर्यायी रस्ता देणं खूप गरजेचं होतं. आपण बघू शकतो काही लोकांच्या गाड्याही बंद पडत आहेत. स्थानिक जे इकडची मुलं आहेत ते मात्र इथे मदतीला लोकांच्या धावून आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे आपण बघू शकतो लोकांना सहकार्य केलं जाते, मदत केली जाते. परंतु याचा नाहक त्रास जो आहे तो इथे प्रवास करणाऱ्या लोकांना सहन करावा लागतो. मुख्य रस्ता आहे कल्याणहून बदलापूर वांगणीकडे जाणारा, परंतु तो रस्ता बंद असून आपण बघू शकतो जो पर्यायी रस्ता आहे, आपण बघू शकतो त्या पर्यायी रस्त्याची कशी दैनात आलेली आहे. आणि या दयनीय परिस्थितीमधून सगळ्यांना इथून वाट काढावी लागते. ताई, तुम्ही इथे बराच वेळ थांबलेला आहे. खरं तर मुख्य रस्ता सुरू होणं अपेक्षित होतं, अजूनही सुरू केलेला नाही आणि खूप नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो. हो ते तर आहे. बघा ना रस्ता किती घाण आहे, व्यवस्थित गाड्या पण चालता येत नाही. नक्कीच आपण बघितलं मुख्य रस्ता बंद केला त्यामुळे ही अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात लोक आपण बघू शकतो जीव मुठीत धरून इथून प्रवास करत आहेत. खूप अरुंद रस्ता आहे, मुख्य रस्ता बंद केलेला आहे. वाहतूक विभागाने पर्यायी रस्ता देणं अपेक्षित होतं, परंतु इथेही बघितलं आपण तर खूप भयानक हा चढ आहे. काही या परिसरातील स्थानिक इथे आलेले आहेत, त्यांनी लाद्या लावलेल्या जेणेकरून जी दुचाकी आहे, वाहन आहे तिथून जातील. परंतु अचानक जर एखादी गाडी पडली, कारण की आपण जर समोर बघितलं रस्ता खूप अरुंद आहे, तर त्याची जबाबदारी हे प्रशासन घेईल का, निवडणूक आयोग घेईल का आणि वाहतूक विभाग घेईल का, तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु याचा नाहक त्रास जो आहे तो या परिसरातील नागरिकांना, बदलापूर अंबरनाथहून पुढे कल्याण ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकांना सहन करावा लागतोय. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू. आपण बघू शकतो ही संपूर्ण व्यवस्था कशी आहे आणि याचा नाहक त्रास कशा प्रकारे लोकांना सहन करावा लागतो याची संपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून, कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत. आपण बघू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे हा रस्ता जो आहे तो अरुंद आहे. लोक अक्षरशः जीव मुठीत धरून इथून प्रवास करतायत. खरं तर वाहतूक विभागाने, नगर परिषदेने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणं अपेक्षित होतं, परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रचंड नाहक त्रास जो आहे तो लोकांना सहन करावा लागतो. इथे जर काही घडलं, एखादी गाडी पडली, एखादा अपघात घडला तर त्याची जबाबदारी प्रशासन घेईल का, वाहतूक विभाग घेईल का, ते पण महत्वाचं ठरणार आहे. परंतु हा नाहक त्रास आता जर आपण पाहिला तर लोकांना सहन करावा लागतोय. ठाणे जिल्ह्यातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.